हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ सकाळ. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. झाडांना छान फुलं आली होती. खरं तर चापा मंगळवारीच फुलं वाटत होता, म्हणून मी तो काढून डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवला होता, कारण मला तो गुरुपौर्णिमेलाच पाहिजे होता. मागच्या वर्षी पण चापा गुरुपौर्णिमेच्या दिवशी फुलला होता. या चाफ्याचा सुगंध एवढा छान वाटत होता. महाराजांना हे फूल खूप प्रिय आहे. मला खूप आनंद झाला होता, कारण मला आजच्या दिवशी स्वामींच्या पूजेत हे फूल भेटलं. आता मी उंबरठा चांगला पुसून घेतला आहे. आता मी त्याला हळदीचं लेपन करणार आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी मी हळदीत गोमूत्र घातलेलं आहे. गोमूत्र नसलं तर तुम्ही गुलाबजल पण वापरू शकता, पण शक्यतो आपल्या घरात गोमूत्र हे पाहिजे. त्यानंतर मी उंबरठ्याची चांगली पूजा करून घेणार आहे. हळदी कुंकू घालून अक्षता पण घातले. आता फुलं पण वाहणार आहे. मी चांगली धूप दीप सगळं दाखवून पूजा करून घेणार आहे उंबरठ्याची. तुम्ही उंबरठ्याचं पूजन जर अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार पण करू शकता. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटते आणि घरात करून बघा. दरवाजासमोर बाहेरून पण मी छानपैकी रांगोळी काढून घेतली, दिवाबत्ती केली. खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. नंतर मी टी व्हीवर तारक मंत्र लावून दिला आणि तो तारक मंत्र ऐकत ऐकत मी माझ्या कामांना सुरुवात केली. मी आदल्या दिवशी देवांसाठी फुलं आणली होती, गजरे पण आणले होते, जेणेकरून सकाळी मला पूजेला पटकन भेटावं. हे फुल आमच्या गार्डनमध्ये झालं होतं चाफ्याचं. आता मी देवघर साफ करणार आहे. त्यासाठी मी आधी पहिल्यांदा देव सगळे काढून घेणार आहे. सगळे वस्त्र देवांचे सगळं बदलणार आहे, कपडा वगैरे. ते हे करायला मला बरोबर 1 ते 1.5 तास लागतो. तोपर्यंत माझं नामस्मरण चालूच होतं. आज पौर्णिमा पण होती, त्यामुळे मला मंगल कलश पण बदलायचा होता. मंगल कलशात ताजं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, 1 रुपया आणि सुपारी घालायची आहे. त्या मंगल कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. 8 दिशांना 8 बोटं पण ओढायची आहेत. पण स्वस्तिक काढते वेळी त्यात हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचे. नुसतं कुंकूने स्वस्तिक नाही काढायचे. आणि त्यावर विड्याची पानं पण ठेवायची आहेत. आणि विड्याची पानं जर नाही भेटली तर आंब्याची पानं पण ठेवू शकता तुम्ही. आणि जर दोन्हीपैकी काहीच नाही भेटलं तर तरी पण चालतं, एवढं काही हे नाही आहे त्याला. कलश स्थापन करते वेळी आपण जी खाली डिश घेणार आहोत त्यावर थोडीशी अक्षता, हळद, कुंकू घालायचे आहे. असा नुसताच कलश नाही ठेवायचा आहे. हा कलश तुम्ही दर पौर्णिमेला, शुक्रवारी, मंगळवारी बदलू शकता. मंगल कलश देवघरात लावणे खूप शुभ मानलं जातं.
नंतर मी स्वामींचा अभिषेक करायला बसले. पहिल्यांदा मी स्वामी स्तवन वाचणार आहे, त्यानंतर मी 11 माळी स्वामींचा जप करणार आहे आणि नंतर तारक मंत्र म्हणणार आहे. मला 1 ते 21 अध्यायाचं पारायण पण करायचं होतं, पण मी ते संध्याकाळी करणार, कारण मला आता स्वयंपाक करायचा होता. सेवा करत बसले की वाटतं इथून उठूच नये. खूप मन प्रसन्न झालं होतं. आज सगळीकडे धूप अगरबत्तीचा सुवास दरवळत होता. माझ्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. मला सेवा करायला खूप आवडते. सेवेसोबत घरातली पण कामे महत्त्वाची आहेत ना. सेवा करायला बसली की वेळ कधी निघून जातो हे समजतच नाही, पण ते कामं पण महत्त्वाचे, कामं पण करणंच आहे ना. अभिषेक करून झाल्यानंतर ताम्हानात जे तीर्थ राहणार आहे ते घरातल्याने सगळ्यांनी आवर्जून घ्यायचं आहे. अभिषेक करून झाल्यावर मी स्वामींची मूर्ती छानपैकी पुसून कोरडी करून घेतली. स्वामींना हिना अत्तर लावलं, अष्टगंध लावला. हे स्वामींचं वस्त्र मी स्वतःच तयार केलं आहे. मला देवघर सजवायला, देवांना सजवायला खूप आवडतं. जणू काय हाच माझा छंद आहे. तुम्हाला पण देव सजवायला आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा. स्वामींना नवीन वस्त्र घातलं, नवीन मोत्यांचा हार घातला. आज स्वामी खूप छान दिसत होते. मी सगळ्या पोथी पण पूजेला लावल्या होत्या. गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार, दुर्गा सप्तशती, नित्यसेवा, श्री स्वामी चरित्र, संक्षिप्त भागवत, कारण या पोथी मी ज्या वाचते ना त्या सगळ्या मी पूजेला लावल्या होत्या. आज बऱ्याच महिलांच्या घरी श्री स्वामी चरित्र पारायणाची सांगता असणार आहे. खूप छान वाटतं या दिवशी. असं वाटतं की इथंच बसून राहावं, सेवा दिवसभर सेवा करत राहावी आणि नामस्मरण करत राहावं. माझ्यासारखी स्वामी सेवा करायला कोणाकोणाला आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींच्या तारक मंत्राची एवढी प्रचिती आहे की बस. त्या मंत्राच्या प्रत्येक ओळीत मनाला सांगायचंय, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अत्यर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय, आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीहीना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतार्थ, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. तारक मंत्र म्हटल्यावर शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. छानपैकी अशी पूजा करून घेतली मनसोक्त. एकदम खूप छान वाटत होतं. अर्धी सेवा माझी करून झाली होती. आता मी स्वयंपाक करायला जाणार आहे. स्वयंपाक करून झाल्यानंतर मग संध्याकाळी नैवेद्य ते सगळं दाखवून झालं. संध्याकाळी बाकीची सेवा जी राहिली ती मी करून घेणार आहे.
आता मी शिरा बनवणार आहे स्वामींच्या नैवेद्यासाठी. वरण, भात, शिरा, बटाट्याची भाजी आणि यांनी येतेवेळी बेसनचे लाडू आणले होते, बुंदी पण आणली होती, ती पण मी नैवेद्याला ठेवणार आहे. रवा चांगला तुपात खरपूस भाजून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकायची, वेलची टाकायची आणि याच्यात जे गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं आणि चांगला मग तो असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. रवा कसा व्यवस्थित भाजला पाहिजे, जर तो व्यवस्थित भाजला ना तरच तो चांगला होतो, नाही तर मग चिकट होतो. चांगला मोकळा मोकळ्यासाठी तो चांगला भाजला पाहिजे. शिरा करून घेतला, तसेच लगेच मग मी वरण पण फोडणीला टाकून घेतलं आहे, कारण मला आता स्वामींना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. शिरा करतेवेळी शिऱ्यात मी थोडीशी चिमूटभर हळद टाकली आहे, कारण मला शिरा पिवळ्या कलरचा करायचा होता. माझ्याकडे फूड कलर नव्हता म्हणून मी थोडीशी हळद टाकली. जेणेकरून आज पिवळ्या कलरचाच नैवेद्य दाखवायचा, जसं की आपण केळी ठेवू शकतो नैवेद्याला, पिवळ्या कलरचे पेढे भेटतात ते आणू शकतो, नाहीतर मग बर्फी भेटते पिवळ्या कलरची ती पण आणू शकतो, बुंदी पण पिवळ्या कलरचे, बेसनचे लाडू, असं की पिवळा कलरच पाहिजेत म्हणून मी पिवळ्या कलरचा शिरा बनवला आहे. छानपैकी स्वामींच्या नैवेद्याचं ताट सजवलं आणि स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर आम्ही जेवलो. मग आता मी बसली आहे स्वामींच्या 1 ते 21 अध्याय पारायणाला आणि हे पारायण मला बरोबर पाऊण तास लागतो वाचायला, पण ते होतं एवढं काय वाटत नाही. आता कसं सवय झालेली आहे रोज वाचून, त्यामुळे एवढं काय अवघड वाटत नाही मला. आणि उलट ते बसलं की असं उठूच नाही असं वाटतं, खूप मन असं लावून वाचते मी आणि ते कधी वाचून पूर्ण होते ते समजत पण नाही मला. पारायण पूर्ण करून झाल्यावर मला स्वामींच्या केंद्रात जायचं आहे, कारण मला गुरुपद पण घ्यायचं आहे आणि स्वामींचं दर्शन घ्यायला पण मला केंद्रात जायचं आहे. संध्याकाळी आम्ही केंद्रात आलो. आधी पहिल्यांदा आम्ही गुरुपद घेतलं. एवढी गर्दी नव्हती तिथं. नंतर आम्ही दरबारात गेलो स्वामींचं दर्शन घ्यायला. तुम्ही पण दर्शन घ्या आज स्वामींचं. स्वामींचं दर्शन घेतलं. दिवस कसा छान गेला, कधी दिवस संपला समजलंच नाही. सगळं महाराज बरोबर पूर्ण करून घेतात. करता करिता तेच तर आहेत. सगळी सेवा त्यांनीच तर करून घेतली. खूप छान गेला माझा आजचा दिवस. तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.